यानंतर बघूयात एक ब्रेकिंग बातमी। राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला उद्या मंजुरी मिळणार आहे। उद्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ही मंजुरी मिळणार आहे। आताच पाहिल्यानुसार राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आता मोठी खुशखबर आली आहे। शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेबाबत आनंदाची बातमी आता सरकारने दिली आहे। नमो शेतकरी सन्मान निधीचा 8वा हप्ता भरपूर दिवसापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला नव्हता। अखेर हप्ता रखडलाच होता, परंतु आता एक मोठी बातमी आली आहे। कृषी मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारने या हप्त्यासाठी आवश्यक असलेला मोठा निधी आता मंजूर केला आहे। त्यामुळे आता सर्व शेतकरी बांधवांची हप्त्याची प्रतीक्षा खऱ्या अर्थाने संपत आहे, कारण की सरकारच्या माध्यमातून आता निधी वितरण सुरू आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता नमोचा हप्ता जमा करण्यामध्ये येत आहे। कित्येक महिने झाले PM किसानचा तर 21वा हप्ता भेटला, परंतु नमोचा हप्ता भेटला नाही। यामुळे शेतकरी बांधव संभ्रमाच्या वातावरणामध्ये गेले होते। नमो शेतकरी योजना बंद पडले की काय असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये येत होता, परंतु आता तसं काही होणार नाही। डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येत आहे। त्यासोबत शेतकऱ्यांसाठी एक गिफ्ट देखील आहे, ते आपण व्हिडिओच्या पुढे पाहणारच आहोत। सरकारने सांगितल्याप्रमाणे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता जमा केला जात आहे, परंतु शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, हा निधी सर्व शेतकऱ्याला भेटणार नाही। सरकारने सांगितल्याप्रमाणे फक्त मर्यादित जिल्ह्यांचाच आज समावेश झाला आहे। जर यादीमध्ये तुमचं नाव आलं तरच आज तुमच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता जमा केला जाणार आहे। सरकारने सांगितल्याप्रमाणे एकाच वेळी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी कधीच जमा होत नसतो, त्यामुळे तांत्रिक अडचणी येतात। तर मग शेतकऱ्यांनी टोटल टप्प्यांची यादी आता जाहीर केली आहे। आज पहिल्या टप्प्याचं वितरण सुरू होत आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये जर तुमचं नाव आलं तर तुमच्या खात्यामध्ये नमोचा 8वा हप्ता जमा केला जात आहे। चला तर मग यादी पाहून घेऊया आणि जाणून घेऊया काय म्हणले आहेत देवेंद्र फडणवीस साहेब। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की बघा, राज्यातील शेतकरी बांधवांची आनंदाची बातमी सरकारच्या माध्यमातून अधिकृतपणे समोर आली आहे। नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी सुमारे 2200 कोटी रुपये आता मंजूर केले आहे। मग आता सर्व शेतकरी बांधवांना प्रश्न पडला आहे की हे पैसे नेमकं आमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे, याची वेळ नेमकं कोणती निश्चित झाली हे आता सरकारने स्पष्टपणे सांगितलं। सरकारने आता तारीख जाहीर केली आहे। भरपूर दिवसापासून तर मुहूर्तच लागला नव्हता, परंतु आज खऱ्या खुऱ्या अर्थानं मुहूर्त लागला आहे आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येत आहे। आता नमोच्या हप्त्याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिलं आहे। सरकारने यासाठी आवश्यक असलेला मोठा निधी वितरणासाठी आज उपलब्ध करून दिला आहे। आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की नेमकं आता नमोचा हप्ता कधी मिळणार, तर चिंता करू नका शेतकरी बांधवांनो, सरकारने यादी आज जाहीर केलेली आहे। नमोच्या हप्त्याची यादी आल्यामुळे आता शेतकऱ्यांच्या मनामधले प्रश्न दूर झाले आहे। नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वितरणाची चर्चा सध्या गावोगावी, चौकात, बाजारपेठामध्ये सुरू आहे। सोशल मीडियावर देखील या विषयावर अनेक तर्क वितर्क लावले जात असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। आज हप्ता जमा होईल की उद्या, याबाबत अनेक शेतकरी बांधवांच्या मनामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याचं दिसतं। नेमकं कोणत्या वेळी या योजनेचे 2000 रुपये शेतकऱ्यांना मिळणार, अनेक प्रश्न विचारले जातात। म्हणून आज या संदर्भामध्ये संपूर्ण आणि 100% खरी खुरी अपडेट तुम्हाला कळणं अत्यंत गरजेचं आहे। बऱ्याच दिवसापासून नुसतं अफवा सुटल्या होत्या, नमोचा हप्ता आज येईल, उद्या येईल, काही तर असे देखील म्हणत होते की नमोचा हप्ता आला। बघा, या योजनेबाबत चुकीची माहिती पसरवली जात असून शेतकऱ्यांची फसवणूक होण्याचे प्रकार घडत आहे। खरी आणि अधिकृत माहिती शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचत नसल्यामुळे अनेक शेतकरी सध्या चिंतेमध्ये असल्याचं दिसत आहे। आता अत्यंत महत्त्वाचं म्हणजे
नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमका कोणत्या वेळी जमा होणार आहे याची अधिकृत माहिती आता उपलब्ध करण्यामध्ये आली आहे। ही माहिती पाहिल्यानंतर बघा तुम्हाला हप्ता वितरणाबद्दल मनामधली असलेली कोणती शंका उरणार नाही, कारण ही माहिती राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यामध्ये आली आहे। तर जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या निधीच्या वितरणाबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून अधिकृतरित्या 2200 कोटी रुपये हप्त्यासाठी मंजूर करण्यामध्ये आले आहे। या माहितीच्या आधारे आपण नमो शेतकरी योजनेबद्दलचे सर्व महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करत आहोत। हप्ता नेमका कोणत्या वेळी येईल आणि कोणत्या अटी व कोणती पात्रता दिली जात आहे हे स्पष्ट आता झालं आहे। जरी ही प्रक्रिया थोडी सविस्तर असली तरी ती समजून घेणं प्रत्येक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं ठरतंय। ही बातमी फक्त 2000 रुपयांपुरती मर्यादित नाही। एका छोट्या आकड्याची ही बातमी नसून आपल्या कष्टकरी शेतकऱ्यांच्या हक्काची आहे। मागील काळात राज्यभरातील शेतीचे आणि शेतकऱ्यांचे चित्र अत्यंत विदारक आणि कठीण असल्याचं पाहायला मिळत होतं। पूर परिस्थिती अनेक शेतकरी बांधवांचे उभे पीक अक्षरशः डोळ्यांदेखत वाहून गेल्याच्या घटना बऱ्याच या ठिकाणी गावोगावी जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये घडलेले आहे। काहींची घरे उद्ध्वस्त झाली तर काहींचे पशुधन नैसर्गिक आपत्ती वाहून गेली, मोठे नुकसान झालं। अशा परिस्थितीमध्ये सरकारकडून येणारी मदत शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरते। त्या बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितल्याप्रमाणे लातूर, नांदेड, बीड यांसारख्या अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या अतिवृष्टी अत्यंत दुःखद घटना समोर आल्या आहेत। गेल्या अनेक वर्षातील सर्वात मोठं संकट ओढल्यामुळे शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे। अशा वेळी सरकारकडून मिळणारा महत्त्वाचा म्हणजे की हप्ता पगार तो शेतकऱ्यांसाठी एक किरण ठरतोय। सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे ही भावना शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण होते। आज या ठिकाणी बघा नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमका आज जमा होईल का याची खरी अपडेट आता तुम्हाला सांगण्यामध्ये येत आहे। बाहेरील राज्यामध्ये जसे की हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि पंजाबमध्ये पूरग्रस्तांना मोठी मदत देण्यामध्ये आली आहे। आता शेतकरी बांधवांनो बघा तारीख सरकारने जाहीर केली, स्पष्टपणे आता सरकारच्या माध्यमातून यादी जाहीर झाली। यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका, कारण की सरकारने अधिकृत तारीख आता सांगितली आहे। बघा याच तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो किसान महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता जमा करण्यामध्ये येत आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना मात्र तांत्रिक कारणामुळे हप्त्यासाठी काही काळ वाट बघावी लागल्याने नाराजी देखील पसरली आहे। राज्य सरकारने हेक्टरी मदत देण्याची घोषणा केली असली तरी ते सर्वांपर्यंत नुकसान भरपाई पीक विम्याची मदत पोहोचली नाही। त्यामुळे आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता देऊन शेतकऱ्याला दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यामध्ये येत आहे। हप्ता भरपूर दिवसापासून रखडला आहे, तो शेतकऱ्याला भेटला नाही। आता अत्यंत महत्त्वाचं म्हणजे PM किसानच्या हप्त्यासोबतच नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळाला नाही। त्यामुळे शेतकरी वर्ग अत्यंत नाराज होता। ही नाराजी दूर करण्यासाठी आणि शेतकरी बांधवांना खुश करण्यासाठी आता हप्ता वितरित करण्याचा निर्णय झाला आहे। दोन्ही हप्ते एकत्र न मिळण्यामागचे कारण सरकारने काही तांत्रिक कारण सांगितले आहे। बघा पात्रता निकष कारणीभूत असल्याचं सरकारने सांगितलं। चुकीच्या मार्गाने लाभ घेणाऱ्या वगळून आता शेतकऱ्याला पात्र करण्यामध्ये आला आहे। जे शेतकरी चुकीच्या पद्धतीने लाभ घेत होते त्यामुळे ही प्रक्रिया थोडीशी लांबणीमध्ये टाकण्यामध्ये आली होती। आता तसं काही घडणार नाही, कारण जे शेतकरी चुकीच्या पद्धतीने लाभ घेत होता म्हणजे की ते शेतकरीच नव्हते, परंतु त्यांनी फॉर्म भरल्यामुळे त्यांना निधी मिळत होता। आता सरकारने सांगितल्याप्रमाणे बघा जे पात्र शेतकरी आहे यांच्याच खात्यामध्ये नमोचा हप्ता जमा केला जात आहे।
सोशल मीडियावर सध्या आज किंवा उद्या पैसे येतील अशा अफवांचे पेव फुटल्याने शेतकरी बांधवांमध्ये गोंधळ आहे. नेमकं कोणत्या अटी लावले आहेत आणि आपण यातून बाहेर पडलो आहेत की काय अशी भीती शेतकऱ्याला वाटते. सरकारने मंजूर केलेला 2200 कोटी रुपयांचा निधी अद्याप प्रत्यक्षात पगार आता या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप करण्यात सुरुवात झाली नाही. या निधीच्या वितरणाची तारीख राज्य सरकारने एका विशेष कार्यक्रमामध्ये जाहीर केलेला पाहायला मिळत आहे. आता हप्ता कधी मिळणार बघा, तुम्हाला आता 100% खरी बातमी पाहायला मिळत आहे. शेतकरी बांधवांनो, आतापर्यंत नुसतं अफवाच पसरवल्या जात होता. अफवांवर कसल्याच प्रकारे विश्वास ठेवू नका. बघा, मुख्य म्हणजे निधीचे वितरण कधी होणार आहे याच्या बातम्या आता सर्वत्र येऊ लागल्याचं दिसत आहे. युट्यूबवर तुम्ही सर्च मारलं नमो शेतकरी योजना की तुम्हाला भरपूर व्हिडिओ दिसतात, परंतु खरी खुरी बातमी कोणी सांगत नाही. बघा, आणि आपलं चॅनल तुम्हाला ओरिजिनल अशा बातम्या सांगतंय. आता शेतकरी बांधवांनो बघा, संभ्रमामध्ये राहू नका. बघा, सरकारने सांगितल्याप्रमाणे आज यादी जाहीर झाली. यादीमुळे आता नेमकं कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता येणार हे आता कळणार आहे. चला तर यादी पाहून घेऊया. तर मग शेतकरी बांधवांनो, सरकारने सर्वात पहिल्यांदा कोणत्या जिल्ह्यांमध्ये हप्ता देण्याचं ठरवलंय हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. मागील काळामध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये पुराच्या पाण्यामुळे पिकांचे मोठं नुकसान झाले आहे त्यांना प्राधान्य दिलं जाईल. अशा सुमारे 12 जिल्ह्यांची निवड करण्यामध्ये आली असून तिथे पहिल्या टप्प्यामध्ये पैशाचे वितरण होणार आहे. आता त्यामध्ये सर्वात प्रथम क्रमांकाचा जिल्हा तो म्हणजे की छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर आहे बीडच्या नंतर नांदेड. बघा, नांदेडमधून जर तुम्ही आपला व्हिडिओ बघत असाल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. त्यानंतर जालना, धाराशिव, परभणी, लातूर बघा, या जिल्ह्यांचा समावेश सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आला आहे. आता कसल्याच प्रकारे चिंता करू नका असं सरकारने सांगितलं आहे. त्यानंतर हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्यामुळे येथे सरकारच्या माध्यमातून निधी जमा होणार आहे. आता शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाचं जाणून घ्या. सरकारने सांगितल्याप्रमाणे सर्व शेतकरी बांधवांनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का नाही याची खात्री करून घ्यावी. KYC अपडेट असल्यास पैसे खात्यामध्ये जमा होताना कसलीच अडचण येत नाही. बघा, सरकारने सांगितल्याप्रमाणे तुम्हाला KYC करून एक कार्ड काढायचं आहे. आता ते कार्ड म्हणजे की फार्मर ID कार्ड तुम्ही काढून घ्या. कारण जर फार्मर ID कार्ड तुम्ही काढलं नाही तर तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होण्यासाठी अडचण येऊ शकते. फार्मर ID कार्ड अत्यंत महत्त्वाचं आहे. सरकारने सांगितल्याप्रमाणे बघा, या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव आलं असेल तर तुम्ही चिंता करू नका. हे पैसे सर्वात पहिल्यांदा SBI बँकेमध्ये जमा होतात, त्यानंतर सर्व बँकांमध्ये वितरण सुरू होते. तर मग कसल्याच प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. त्यासोबत एक महत्त्वाचं काम करा, बाजूची बेल नोटिफिकेशन घंटे क्लिक करून ऑलवरती सेट करा, म्हणजे की अशाच महत्त्वाच्या न्यूज तुम्हाला वारंवार पाहायला मिळतील. धन्यवाद.